हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि मी माहेरी आले आहे। मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही काही कार्यक्रमासाठी यात्रा पण आहे माहेरची, त्यामुळे माहेरी आले। आणि माझा एक भाऊ आर्मीमध्ये आहे, त्याची पण सुट्टी आता संपत आली होती। त्याला देण्यासाठी मी तर शेंगदाण्याचे चिक्के, ड्रायफ्रूटचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू भरपूर अशा काही गोष्टी बनवल्या होत्या। कारण आता त्याची सुट्टी संपत आली आहे, तो पण आता लवकरच जाणार आहे ड्युटीला। तर म्हटलं चला त्याला देण्यासाठी काही नाही काहीतरी खाऊ बनवला। दुपारी थोडं टाइम होता आणि हा आजचा दसऱ्याचा दिवस होता। सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यामुळे संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक नव्हता। तर म्हटलं आज दुपारी लाडू वगैरे सगळ्या शेंगदाण्या चिक्क्या वगैरे बनवून घेतल्या। आणि आज माझ्या माहेरीनं आपल्या जे गावात आमच्या देवी आहे ना, चिलाई देवी, त्याची पालखी निघते, त्याचीच तयारी चालू होती। सगळ्या रस्त्यावर रांगोळी वगैरे काढून छान असा रस्ता सजवला होता। तर चला तर बघूया आणि कसं आहे माझं रुटीन। आणि आज दसरा आहे, तर दसऱ्या दिवशी सोनं एकामेकांना दिलं जातं। अर्णव कुणालने मला सोनं दिलं, मी पण त्यांना सोनं दिलं। आणि आता पारंपरिक वाद्य आपले ढोल वगैरे आहेत ना, ते पण आमच्या देवीसमोर वाजवण्यासाठी घेऊन जात आहेत। तर आता इथे निघाले होते माझी मम्मी आणि माझा भाचा बघत आहेत। माझ्या भाच्याला ना खूप आवडतात ढोल वगैरे, तर जरा तरी आवाज आला ना लगेच तो बाहेर येतो आणि बघत उभा राहतो। छान असा उभा राहिलाय। इथं अर्णव कुणालचे फटाके वगैरे वाजवायचे चालले होते, कारण रस्त्यावरती सर्वत्र ना फटाके वगैरे वाजवत होते मुलं वगैरे। तर छान अर्णव कुणाल पण गावाकडचे दिवस एन्जॉय करतात, मस्त फटाके वगैरे वाजवत आहेत। थोड्या वेळानं आम्ही पण नमस्कार करायला जाईन देवीला। देवी एका ठिकाणी आता स्थायिक केलेली असते, आमच्या गल्लीमध्येच एका ठिकाणी जागा आहे, तिथं आपली देवीला ठेवलं आहे। पूर्ण गावातील लेडीज वगैरे आहेत ना, सगळ्या तिथं जातात, नमस्कार करतात। ज्या काही माहेरवासीन आहेत मुली वगैरे, त्या पण आज येतात आपल्या घरी, कारण आमच्या गावची यात्रा पण असते आणि देवीची पालखी पण निघते। तर तेव्हा आपण देवाला नारळ, तेल, अगरबत्ती हे सगळं आपण अर्पण करायचं असतं। आणि ज्या काही माहेरवासीन मुली आहेत ना, त्या पण येतात, नमस्कार करतात। आणि ज्यांना जास्त वेळ जागायचं नसेल त्या तिथं जाऊन नमस्कार करून येतात। एका ठिकाणी आपल्या देवीला ठेवलं जातं। आता संध्याकाळचे 1:30 वाजता आमच्या गल्लीमध्ये आमच्या घरासमोर आपली देवी आली होती। आम्ही तर अगोदरच जाऊन नमस्कार वगैरे करून आलो होतो, पण मम्मी वगैरे आपल्या म्हणजे अंगणामध्ये देवी येते ना, तेव्हा त्यांच्या म्हणजे देवीचे जे पालखी पकडतात ना, पुजारी वगैरे असतात, त्यांच्या म्हणजे पायावरती गरम पाणी वगैरे टाकतात। तर त्या इथंच त्यांना देवीला तिथे नारळ किंवा तेल वगैरे देतात। मी अर्णव कुणाल आम्ही सर्वजण देवीच्या तिथे जाऊनच नारळ तेल वगैरे देऊन आलो, नमस्कार केला होता। कारण आता कसं असतं थोडं म्हणजे खूप अशी गर्दी होऊन जाते, तर मी म्हटलं चला आपली देवी तिथं आहे ना, तिथंच जाऊन आपण नमस्कार करून येऊया। इथं आपल्या गावातील काही मुलं वगैरे आहेत ना, ते पारंपरिक वाद्य ढोल वगैरे लेझिम वगैरे खेळतात। त्याच्यानंतर हे ढोल वगैरे पण वाजवत आहेत। चला तर करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आपल्या देवीचा पालखीचा कार्यक्रम पूर्ण रात्रभर असतो, सकाळी 5 पर्यंत हा कार्यक्रम असतो। आता सगळं झाल्यानंतर ढोल आपापल्या घरी जात असतात, तेव्हा आमची मम्मी प्रत्येक वर्षी बोलवते, त्यांना चहा पाणी वगैरे देते। पण ह्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे ते ढोलवाले काही थांबले नाहीत, त्यांनी आपल्या अंगणामध्ये थोडा वेळ ढोल वगैरे वाजवला। आणि माझ्या भाच्याला खूप म्हणजे खूप आवडतात ढोल वगैरे, तर बघा तो कसा माझ्या मम्मीच्या काखेमध्ये बसलाय आणि बघतोय, तर खूप छान वाटतं त्याला पण, आम्हाला पण हे सगळं खूप छान वाटतं। आम्ही वर्षभर ह्या सगळ्या गोष्टीची वाट बघत असतो, कारण छान वाटतं आपले पारंपरिक हे सगळं, म्हणजे एकदम छान वाटतं, मनाला प्रसन्न होतंय। तर इथे बघा माझ्या भाच्याला ढोलवरती बसवलं, त्याला खूप आवडतो आणि तो घाबरत पण नाही। तर चला करा ब्लॉग कंटिन्यू।
आज माझ्या माहेरची यात्रा होती। आम्ही जास्त काही मोठी यात्रा केली नव्हती, कारण आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये बाळाचं जावळ वगैरे झालं तेव्हा सगळे पाहुणे आले होते। लगेच दुसऱ्या दिवशी यात्रेला कोणी येणार, त्यामुळे आम्ही यात्रा नाही केली, घरगुतीच थोडीशी यात्रा केली होती। आता संध्याकाळची वेळ, मी आणि माझी भाऊजे आम्ही दोघी जण यात्रेमध्ये फिरायला आलो आणि खूप छान आणि खूप एन्जॉय केले होते हे सगळे दिवस। आता जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत आहे ना, तेव्हा मला खूप छान वाटतंय। माझी मम्मी पण आली होती यात्रेमध्ये, अर्णव, कुणाल, सर्वजण आम्ही आलो होतो आणि छान शॉपिंग वगैरे चालू आहे आणि खूप छान वाटते की गावाकडचे दिवस आम्ही किती एन्जॉय करत होते सगळं। इथं माझ्या भाच्यासाठी चप्पल घ्यायचं होतं, कोल्हापुरी चप्पल, तर छान वाटत, छोटे छोटे चप्पल होते ना, तर म्हटलं कधी त्यानं शेरवानी वगैरे घातली ना तर छान दिसेल। तर आता इथं चाललंय आमचं चप्पल बघायचं, बघूया आता त्याला कोणती आवडते, काय त्याच्या मापाचे आहे की नाही। चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू। चला तर मी हा व्हिडिओ इथंच संपवते। तर अशा प्रकारे होता माझा आजचा व्हिडिओ, माझ्या गावची यात्रा, देवीची पालखी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या। चला तर मग बाय बाय, जय